शस्त्रं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुण रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. माझे आणि अभिमानचे संबंध सध्या बरे नाहीयेत. नाहीतर ती डायरी मी त्याच्याकडनं सहज मिळवू शकलो असतो. आमचा वसईचा वाडा विकत घेण्याचा निर्णय साहेबांनी अचानक का बदलला? तू हवे तितके दिवस राहू शकतेस इथे. तुझी सासरची माणसं, त्यांचं मन मोठं आहे, त्याचा आपण फायदा घेणार आहोत का? आणि बऱ्याच वर्षांनी जेव्हा तो परतला त्याच्या दुसऱ्याच दिवशी महादेवचा मृत्यू का झाला? होती बदके पिले. अगो बाई, तुम्ही कधी आला? आत्ता आले थोड्या वेळापूर्वी. मला कोणी सांगितलं नाही तुम्ही येणार आहात ते. नाही म्हणजे तसं अचानकच ठरलं ना माझं. हो का? काय काही विशेष नाही, मध्ये वसुधाताई प्रिया तिकडे माझ्याकडे कोकणात आल्या होत्या ना. त्या म्हणत होत्या तुम्ही एकदा या म्हणून. तुम्ही आलात. वा छान. मग काय किती दिवस मुक्काम आता? नाही अजून तसं. मग परतीचं तिकीट काढलं नसेलच ना? नाही अजून तसं काही ठरलं नाहीये ना. अरे काय हो, अगदी थोडक्यात गोडी असते काय. तुम्ही तुम्ही इथेच असता का हल्ली? म्हणजे काय इथेच असते? म्हणजे माझ्या भावाचं घर आहे. हो म्हणजे पूर्वी तुम्ही तिथे अंधेरीला बाळदादांकडे राहत होते, आता इथे असते. काय म्हणणं काय आहे तुमचं? नाही मी आपलं सहज विचारलं हो. आणि जाणार आहे आता, लगेचच जाणार आहे बाळकडे. आणि आता जायलाच हवं ना. अचानक इथली हवा बिघडली हो. दुसरं काय? खूपच उकडतंय बाबा. बोला सावंत साहेब. आपलं ठरल्याप्रमाणे सुलेखारावच्या एरियात चौकशी केली मी. गेले 4-5 दिवस गायब आहे. गायब आहे म्हणजे? म्हणजे टाळा आहे घराला. आजूबाजूला विचारलंस का? हो, तिच्या घरासमोर जो इस्त्रीवाला ना तो खबरी आहे साहेब आपला. त्याने 4-5 दिवसापूर्वी तिला जाताना पाहिलं. आणि ट्रॅव्हल बॅगही होती खांद्यावर तिच्या. अच्छा, बरोबर कोणी माणूस होतं का? काळा सावळा असा दाढी मिशीवाला वगैरे? नाही, त्याने तर एकटीलाच जाताना पाहिलं. सावंत तुम्ही एक काम करा, पुण्याला आपली जी माणसं आहेत त्यांना इमिजिएटली फोन करा. सुलेखाचं एक घर पुण्याला सुद्धा आहे, बघा ते तिकडे पोचले का. हो सर. मी एक बँड्राचा ॲड्रेस सुद्धा SMS करतो तुम्हाला. एका बाईचा पत्ता आहे तो. त्या बाईलाही बोलवायचं का साहेब? नाही सावंत, जर माझा अंदाज बरोबर असेल तर ती बाईसुद्धा घरी नसावी. समजलं सर. त्या बाईचं नाव कळेल? तनिष्का. सर या सावंत.
कुसुम, तू गेले नाहीस अजून? कुठे? अगं तू बाळकडे जाणार असं म्हणाली होतीस ना. जाऊन आले मी. पूनमला भेटून सुद्धा आले. चल, व्हेरी गुड. थोडक्यात तुमचं भांडण मिटलं. पण तुला सांगते ना दादा, या घरातली सगळी माणसं अडला हरी गाढवाचे पायधरी असे. अच्छा, हरी कोण आहे? ती पूनम. आणि गाढव? अरे आता हरी ती म्हटल्यावर ती गाढव मी नाही का? थट्टा करतोस? थट्टा करतोस माझी थट्टा करतोस? मी गाढव आहे. मी गाढव आहे. आता भिंतीवरती लिहून ठेवते, मी गाढव आहे म्हणून. मीच गाढव आहे रे, मीच गाढव आहे. मी तुमच्या सगळ्यांचं सगळं करते म्हणजे मीच गाढव असणार नाही का? म्हणजे मी काळजीपोटी विचारलं तुला. अगं तू एकटी राहतेस, तुला दुसरा काही त्रास नाही ना म्हणून तू चालली आहेस असं विचारायचं आहे मला. मी काही त्रास नाहीये मला. हा, आणि असला तरी मी सांगणार आहे कोणाला? काय माहिती ना दादा, या घरातल्या काही काही लोकांबद्दल काही बोलायचंच नाही असं ठरवलंय मी. हे तुला चुकतं कुसुम. हे तुला अशा बोलण्याने मग लोकांचे गैरसमज होतात, भांडणं होतात. आता तुझ्या मनामध्ये काय नसतंय मला माहिती आहे. इतरांना कोणाला माहिती आहे सांग मला? कोण सांगायला जातंय? हां, माझं बोलणं दिसतं पण त्यांची करणी नाही दिसत तुला. अगं आता पूनमचं काय झालं होतं म्हणून तू भांडण झालं सांग मला? जाऊ दे ना दादा, कसायला विषय तोच आता उगाडतोयस तू. जाऊ दे आता. हे बघ, तुझं आणि चंदूचं वाजलं. कशावरनं वाजलं मी विचारलं तुला? मी विचारलं का तुला? मी अजिबात विचारलं नाही. मी या घरात कोणालाही विचारलं नाही, वहिनीला सुद्धा विचारलं नाही. एका घरात राहतो आपण, एका छताखाली राहतो. मी तुझी सख्खी बहीण आहे. मी तुला विचारलं का? अजिबात. तसं काहीही विशेष घडलं नाही. का? हा, आता का सांगत नाहीयेस मला? आता का सांगत नाहीयेस मला? सांग. मला बोलायचं नाहीये. का पण? मला कळायला कुसुम! तुला मराठी कळतं की नाही का? जरा ऐकून घेतो म्हटलं तर सुरू तोंड पडतं. नाही ते नाही, युसलेस. कुठे विचारायला आले होते आला. हात मला विचारतोय गेलीस की नाही. मला काय करायचंय? हॅलो लव बॉय, हाव आर यू? शट अप विराज. अच्छा, म्हणजे अजून सेटलमेंट झालेले नाहीये तर? नाही, आणि ती कधी होणार नाही. ओके, सो ह्यापुढे हा विषय आपल्यात नको. ओके, बोला. आज काय विशेष? ताई घरी नाही आहे. घरी नाहीये म्हणजे गेले कित्येक दिवस तिच्या घरी टाळ आहे. म्हणजे ती पिहूकडे? नाही, पिऊकडे नाही. मला सांग, तुला फोन केला होता तिने? आर यू जोकिंग मिस्टर विक्रांत? ती मला कशासाठी फोन करेल? ओके बाय, चल, इतकंच विचारायचं होतं. एक मिनिट विक्रांत. तनिष्का मुंबईच्या बाहेर कुठेतरी गेली असेल, त्यात इतकं हायपर होण्यासारखं काय? कारण आहे विराज. कारण ह्यावेळी ती एकटी नाहीये, आणि त्या दोघी मिळून. कोण दोघी? कोण आहे त्याच्याबरोबर? तू नाही ओळखत. ठीक आहे, चल मी ठेवतो फोन. बाय. अरे मला सांगशील की नाही विक्रांत? इतकंच सांगतो की तनिष्का भोसले सामंत इज अप टू नो गुड ॲज ऑलवेज. भाई, मी येते. निघालीस? हो, प्रथमेश आहे आतमध्ये. बर. भाई, एक विचारू? तुला काय विचारायचं ते ठाऊक आहे मला, पण मला नाही वाटत मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेन. भाई, तुम्ही तुमच्या जागी बरोबर असाल कदाचित, पण हे असं तुम्ही तुमच्या आणि बाबांच्या नात्यातलं सत्य नाकारून एका अशा मृगजळा मागे धावताय जे खरोखर अस्तित्वात आहे की नाही हेही आपल्याला माहीत नाहीये. सत्य हे आहे शुभ्रा, की या चंदूला नेहमीच स्थिरायतासारखी वागणूक मिळत आली आहे. बाबांच्या आणि माझ्या नात्यातलं सत्य हे आहे की त्यांनी मला कधी मुलासारखी वागणूक दिलीच नाही.
यश अपयश हा सगळा नशिबाचा भाग आहे, मान्य आहे. पण हा चंदू त्यांच्यासाठी नेहमीच डावा होता याची मात्र नेहमीच जाणीव करून दिली आहे त्याने. भाई अहो खरंच असं नाही आहे. तसं नसतं ना तर हे सगळं माझ्यापासून लपवून ठेवलं नसतं. मुद्दा हाच आहे, खजिन्याचा लोभ नाहीये मला. पण जी गोष्ट घराबाहेरच्या लोकांनाही माहिती आहे ती जाऊ दे ना. आई आधी बाबा सगळेच सारखे. भाई शुभ्रा, पुन्हा जर या विषयावर बोलायचं असेल ना तर तू इथं आली नाहीस तरी चालेल. येते मी. या आई कशी आहे, बरी आहे का ग? आई बरी आहे बाबा, पण कुसुम आत्याला पुन्हा समज द्या, नाहीतर राडा होईल. काय झालं? ही काय पद्धत आहे का वागायची? काय वाटेल ते बोलते ती माईंना. काय बोलली? माझ्या समोर काही बोलली नाहीये, पण सतत काहीतरी पुटपुटत असते. माईंकडे बघून ही तोंड वाकडी करते आणि त्या खोलीत आल्या ना की ही काहीतरी बडबडत निघून जाते. हो मला कळतं, हे त्यांना नसेल कळत. ठीक आहे, मी बोलतो तिच्याशी. तशी कधी फार दिवस आता इथे राहणार नाही. का आता कुठे चालली परत? परत बाळकडे. अच्छा, म्हणजे झाला वाटतं पॅचअप हिचा आणि पूनम काकूचा. पूनमने म्हणे हिला रिक्वेस्ट केली. रिक्वेस्ट? आणि हिला वाट बघा, हीच गेली असेल घालीन लोटांगण करत. प्रिया, बाबा माणसाने निगेटिव्ह आणि नॅरो माइंडेड तरी किती असावं. हे बघ प्रिया, कुसुम जशी आहे तशी आहे आणि त्याला काही कारणं आहेत. हो, पण मग त्याचा इतरांना त्रास कशाला? मी तुला सांगितलं ना तिच्याशी बोलतो म्हणून. तू आधी जरा शांत हो. सुलेखाच्या साखरपुड्याची तारीख ठरली की ती बाळकडे निघून जाणारच आहे. मला थोडक्यासाठी ना घरामध्ये भांडणं नको आहेत. अच्छा, म्हणजे सुलेखाचा साखरपुडा होतोय तर फायनली. आणि कोणाबरोबर? त्या अभिमान सरंजामे बरोबर असेल. दोघांचंही भलं करो देव. हे बघ प्रिया, आता विषय निघालाच आहे म्हणून तुला सांगतो. सुलेखाच्या बद्दल तुझा हा जो काही ॲटिट्यूड आहे. बाबा, जशी कुसुम आत्या जी आहे जशी आहे त्याला कारण आहेत, तसंच मी सुलेखाच्या बाबतीत जी आहे जशी आहे त्यालाही कारण आहेत आणि ती स्ट्रॉंग आहेत. काय कारण आहे सांग मला. मी वारंवार हे सांगितलेलं आहे, आता आणखीन काय सांगू? आजपर्यंत तू जे काही बोललीस, जे काही सांगितलंयस ते तुम्हाला खोटं वाटतंय, पण उद्या जेव्हा तुम्हाला कळेल आणि पटेल तेव्हा मला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही राहणार. इतर कामही बरीच वाढलेत तुझी. माझ्याकडे यायला वेळच नसतो तुला. चांगला आहे. त्या दिवशी तू येऊन गेलास घरी, मी नव्हतो. अरे हो, ते अवधूतने तुझा चेक दिला का? त्याच्यासाठीच आलं होतं ना की आणखीन काही? नाही, काही खास काम नव्हतं साहेब. काय झालं चंदू? कुठं काय? अस्वस्थ वाटतोय सातून.
तुझा चेहरा डोळे सांगतायत. बोल रे सोन्या, माझ्याशी बोल ना. काही नाही. प्रथमेश कसा आहे? बरं आहे. मग वडिलांबरोबर काही भांडण वगैरे? भांडलास का पुन्हा? अशी कशी रे मुलं तुम्ही? माझं ते कार्ट तेही असं सतत माझ्याशी भांडत असतं. आम्ही बाप म्हणजे काय तुम्हाला शत्रू वाटतो का रे? सतत काय भांडतात? हा? त्यांना कधी माझा बापच होता आलेलं नाहीये. उगाच काहीतरी बोलू नकोस. काय झालंय ते नीट सांग मला जरा. काही नाही. मी संबंध तोडून टाकलेत त्यांच्याशी. आणि आता सांगण्या बोलण्यासारखं काही राहिलंय असं मला नाही वाटत. बापरे, एवढ्या टोकाला गेल्या का परिस्थिती? घे ना बिस्किट. नको साहेब. घे रे, एक घे. कशावरून झालं भांडण? तुमच्या या भांडणाचा संबंध तुमच्या त्या वाड्याशी तर नाही ना, वसईच्या? तुम्हाला कसं कळलं? त्या दिवशी तू परमेश्वरला म्हणालास ना काहीतरी, त्याच्यावरून मला वाटलं. वाटण्यांवरून काय झालंय का? मी काय मदत करू शकतो का? नको साहेब. तुम्ही एवढ्या आपुलकीने विचारपूस केली तेच खूप झालं. येतो मी. अरे पण काही गोष्टी मनातल्या मनातच राहिलेल्या बऱ्या. बरं ठीक आहे, पण काळजी घे स्वतःची. आणि मनातल्या गोष्टी मनात साचून मन भरून आलं की ये माझ्याकडे मन मोकळं करायला. येतो. काय नवीन भानगड आहे ही? या शास्त्र्यांच्या घरातल्या आतल्या गोष्टी कोणाला माहीत असतील? सुनबाई. अगं शुभ्रा, कुठे गेली होतीस तू? अहो बाबा, मी जरा अगं माईनं पण काही बोलून नाही गेलीस तू? त्या टेन्शन मध्ये आहेत. अहो जेवल्यानंतर तिचा डोळा लागला होता म्हणून मी म्हटलं की अरे एक मिनिट, तुला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगायची. बस बस जरा बस. अगं रेगे सरांचा फोन आला होता. सहज बोलता बोलता विषय निघाला तर त्यांनी मला ACP जागेदारांचा रेफरन्स दिला. त्यांचा मुलगा म्हणे आपल्या क्लासमध्ये शिकतो. त्यांनी त्यांचा फोन नंबरही दिला. मी लगेच त्यांच्याशी बोललो. त्याने या रमा खोत विषयी सगळं काय सांगितलं. ते म्हणाले ठीक आहे, जे काय असेल ते तुम्ही येऊन भेटा. मी उद्या सकाळी जाऊन त्यांना भेटतो आणि बरोबर आदिलाही घेऊन जातो. हे फारच चांगलं झालं बाबा. काय माहितीये शुभ्रा, माई इथे आपल्याकडे राहिलं तर आनंद आहे, पण त्या स्वखुशीने राहिल्या तर नाही तर काय अर्थ आहे मला सांग. हो बाबा, तिचंही अर्ध लक्ष तिकडेच असतं. तो रमाखोत घराला काय करेल का, गाईला काय करेल का, मांडव जाळून टाकेल का, सतत याच चिंतेत असते ती. नाही, त्यांचंही खरं आहे का. आता आपण आपलं घर सोडून जर दुसरीकडे गेलो तर आपल्याला असंच वाटणार ना. पर तू आता आली आहेस तर मला जरा चहा कर फर्स्ट क्लास. आत्ता आणते. कुठे गेली होतीस तू?
राधा वहिनींकडे. राधाकडे? कशाला? अहो प्रथमेशसाठी. मग मग काही नाही बाबा. तो होता का तिकडे? नाही ना, नेमका प्रथमेश नव्हता घरी. मी प्रथमेश बद्दल नाही बोलत आहे. चंदू होता का तिकडे? होते ना ते. काय म्हणाल तू? नाही, तसं काही नाही म्हणाले. शुभ्रा, मला खरं काय ते सांग. अहो बाबा, खरंच तसं काहीच बोलणं झालं नाही. मी पटकन चहा आणते तुमच्यासाठी. हा.